CRF मध्ये पुन्हा आता मंजूर केला आहे आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये 60,000 कोटी रुपयाचे कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे. त्याची लिस्ट आहे. त्यातले 20,000 कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे. बाकी ज्याचं लँड ॲक्विजिशन वगैरे तर टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे. आणि यातली जवळपास 50,000 कोटी रुपयाची कामं आपण PWDच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे. आणि ही कामं येत्या 3 महिन्यात पुण्याच्या आसपासची ती सगळे सुरू होतील. एवढंच फक्त आपल्याला सांगायचं. हां, एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी, अजून एक विसरलो, आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरलल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे. पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टुवर्ड्स JNPTकडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू JNPT टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेस हायवेचा भाग आहे. 130 किलोमीटर पहिला हा जवळपास 15,000 कोटीचा आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिज करणार पॅरल रोड पुण्याच्या रिंग रोडला येईल. यातलं पागोटे ना काय हे त्याला पगोटे म्हटलं काय ना गाव ना अटल सेतूपासून तर रिंग रोड हा त्याला पहिलं पॅकेज कोणतं आहे? नाही पहिलं पॅकेजचं नाव काय आपण मंजूर केलं हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेलं आहे. हा त्या पुणे मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे. याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास 1.5 ते 2.5 तासात होईल रिंग रोडपर्यंत. आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः 5-5.5 तासामध्ये कव्हर होईल. हा नवीन रस्ता पुण्यापासून फलटणच्या मागून इकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून हा पॅरलल रोड आहे. हा 15,000 कोटीचा आहे. त्यापैकी पहिला पार्ट मंजूरला बाकीचा व्हायचा आहे. इन त्योहारों पे घर लाएं नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, LED टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो AC। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।